निघत नाहीये. कारण मागे वळून बघितलं की वराडकर हायस्कूलच्या या भिंती आणि त्यातून डोकावणारे आपले एक पराक्रम एखाद्या कॉमेडी सिनेमा सारखे समोर येतात. आमची बॅच 2026 एक ऐतिहासिकच बॅच. आमची 5वी 6वी कशी गेली तर मोबाईलच्या स्क्रीन मागे. आम्ही शाळेत येण्याआधी म्यूट आणि अनम्यूट करायला शिकलो. खरं सांगायचं तर आमचा अभ्यासाचा पाया इतका कच्चा होता की पायथागोरसला सुद्धा वाटलं असतं ह्यांच्यापेक्षा माझा प्रमेयाचा पाया बरा आहे. कोरोनाच्या काळात आमची 5वी 6वी गेली. आमचा पाया खूप कच्चा होता, पण गावडे सर आणि मालुदे मॅडम यांच्यासारख्या शिक्षकांनी अक्षरशः घाम गाळून आमचा बेस पक्का केला. आम्ही कितीही मस्तीखोर असलो तरी त्यांनी आम्हाला कधीच वाऱ्यावर सोडलं नाही. पण म्हणतात ना, शिल्पकार चांगला असेल तर दगडाचंही सोनं होतं. आमच्या शिक्षकांनी आम्हाला फक्त सावरलं नाही तर अक्षरशः ओढून ताडून या बोर्डाच्या परीक्षेच्या दारात उभं केलं आहे. शाळा म्हणजे केवळ भिंती नसतात. शाळा म्हणजे संस्कारांची खाण असते. शिक्षकांच्या मायेच्या हाताने विस्कटलेल्या आयुष्याला नवी जाण असते. आता वळूया एका अशा दहशतीकडे जिथे गेल्यावर भल्या भल्यांना नाव फुटतो. ते म्हणजे राव मॅडमचं ऑफिस. वर्गात काही मुली चक्क लहान मुलांची गाणी गात बसल्या होत्या. तेवढ्यात एंट्री झाली राव मॅडमांची. जणू काही सिंहाच्या गुहेत मेंढ्यांची पार्टी सुरू होती. मॅडमांनी 5 जणींना ऑफिसमध्ये बोलावलं. पण आमची मैत्री बघा. आम्ही गाणी म्हणत नव्हतो, पण आम्हाला आमची तुकडी एकटी सोडायची नव्हती. आम्ही ताट मानेने मॅडमांना सांगितलं, मॅडम आम्ही गाणी म्हणत नव्हतो, पण आम्ही त्यांच्या सोबत होतो. मॅडम पण हुशार. त्या म्हणाला, बरं या मग सगळ्यांनीच बाहेर उभे राहा. ती ऑफिस बाहेरची शिक्षा आणि त्यावेळेची सोबत, ती मजा आज कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही. मुली गाणी म्हणत होत्या, ठीक होतं, पण आमच्या वर्गातल्या मुलांचे कारनामे म्हणजे तर वेगळाच विषय. पूर्व परीक्षा तोंडावर असताना हे रत्न ग्राउंडवर क्रिकेट खेळत असायचे. आधी बॅटिंग मग रायटिंग, हाच त्यांचा नॅशनल अँथम. जेवढे ते मॅच मध्ये रन्स काढायचे तेवढेच मार्क्स ते पेपर मध्ये काढायचे. आणि जशी ग्राउंड मध्ये बॅट फिरवायचे तसेच पेपर मध्ये पेन फिरवायचे. पण खरी गंमत असायची राव मॅडमांचा तासानंतर. राव मॅडमांचा तास संपला की अर्धा वर्ग रिकामी व्हायचा. कुठे तर थेट ऑफिस मध्ये. कारण कोणाचे केस रॉकस्टार सारखे वाढलेले असायचे तर कोणाच्या शर्टाची इन ही एखाद्या युद्धातून परत आल्यासारखी विस्कटलेली असायची. मॅडमचं एकच वाक्य ठरलेलं असायचं, आज तास झालं तू खूप बोललायस, ऑफिस मध्ये ये, तिथे बघते तुला. जणू काही ऑफिस मध्ये मुलांसाठी रेड कार्पेट टाकलेलं असायचं. सरांच्या आणि मॅडमांच्या बीपीचे रन्स वाढवण्यात या मुलांचा सिंहाचा वाटा. मयेकर मॅडम, तुम्ही आमच्यासाठी शिक्षिका कमी आणि बॉडीगार्ड जास्त होता. जेव्हा एखादे शिक्षक आमच्यावर ओरडायचे तेव्हा मयेकर मॅडम आमच्या समोर उभ्या राहायच्या. मॅडम स्वतः त्यांचा ओरडा खायच्या पण आम्हाला सेफ करायच्या. मॅडम, तुम्ही आम्हाला फक्त विषय शिकवला नाही तर माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकवलं. तुमच्या मायेची ऊब या शाळेच्या भिंती सोडून जाताना खूप आठवेल. पेंडुका सर वर्गात पाऊल ठेवण्याआधी त्यांचा आवाज द्यायचा आणि वर्गात पाऊल ठेवल्यावर हर्षिता कुठे, माऊली कुठे आम्हाला शोधल्याशिवाय सरांचा तासच सुरू व्हायचा नाही. साताऱ्याला तर तुम्ही आमची स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेतली. भाट सर आणि बाबा, एका मुलीसाठी तिचे वडील जेव्हा शिक्षक असतात ना तेव्हा नातं थोडं कॉम्प्लिकेटेड पण तितकंच गोड असतं. शाळेत भाट सर कडक शिस्तीचे आणि घरी बाबा हळवे वडील. हा जो काही समतोल त्यांनी राखलाय ना तो खरोखरच कौतुकास्पद आहे. भाट सरांचं व्यक्तिमत्व म्हणजे नारळासारखं वरतून कडक आणि शिस्तप्रिय पण आतून मात्र मायेचा वाहणारा झरा. शाळेच्या 4 भिंतीच्या आत ते केवळ एक शिक्षक असतात. तिथे माझी मुलगी म्हणून मला मिळालेली शिक्षा ही त्यांच्या तत्वांची साक्ष देते. त्यांना फक्त तुम्हालाच नाही तर संपूर्ण वर्गाला शिकवायचं असतं की नियमाच्या समोर सगळे सारखेच असतात. एकदा शाळेत माझी चूक नसताना बाबांनी मला वर्गाच्या बाहेर काढलं होतं. मग मी शांत बसते काय, घरी जाऊन आई समोर रडून पिक्चर उभा केला की मला बाबांनी आज विनाकारण वर्गाबाहेर काढलं. मग जो काही पॉपकॉर्नचा सिनेमा लागला ना एकच नंबर. एका बाजूला शिक्षक म्हणून असलेली ताटमान आणि दुसरीकडे आईच्या ओरड्यामुळे होणारी त्यांची नर्मती. हे दृश्य नक्कीच बघण्यासारखं होतं. आई जेव्हा त्यांना ओरडत होती तेव्हा कदाचित मनातल्या मनात तेही हसत असतील. कारण शेवटी वडिलांचं हृदय हे आपल्या मुलीसाठी कायमच धडधडत असतं. राहुल सर म्हणजे केवळ एक शिक्षक नाही तर एक शिस्तीचा, एक चालता बोलता आदर्श आहे. वर्गात पाऊल ठेवताच पडणारी ती भयान शांतता, त्यांच्याबद्दल आदर आणि थोडीशी धडधड दोन्ही व्यक्त करायची. त्यांच्या नजरेत एक अशी जरब आहे की खोडकर मुलांच्याही शिट्ट्या तिथेच थांबतात. पण या कडकपणाच्या मागे विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दडलेली असते.
परीक्षेच्या हॉलमध्ये त्यांनी पाळलेला वेळ संपला की पेन खाली हा नियम केवळ वेळेच्या व्यवस्थापनासाठी नव्हता, तर हा नियम आयुष्यात संधी आणि नियम सर्वांसाठी सारखेच असतात हे शिकवण्यासाठी होता. सरांचा कडकपणा हा वरून नाण्यासारखा वाटतो, पण त्यामागे विद्यार्थ्याचे भले व्हावे हाच एकमेव उद्देश आहे. कानुका सर आणि सायन्स सारखा विषय, लॉज ऑफ मोशन सारखे विषय विविध उदाहरणांमधून समजावून सांगणे, मध्येच हर्षाच्या गोष्टी सांगणं हे त्या तासाला एक वेगळीच रंगत आणत असावं. कानुका सरांचा सायन्स 1 आणि जुळ्यांचा क्लास. कानुका सरांचा तास म्हणजे जणू एखादी लोरी आणि रंजक कथा यांचा सुरेख संगम. हर्षिता आणि हर्षल आमच्या वर्गाचे लाईव्ह एक्झाम्पल्स. कानुका सरांच्या शिकवण्याचे हायलाइट्स म्हणजे त्यांची 2 जुळी मुलं. सायन्स 1 मध्ये आपण मिरर इमेज किंवा जेनेटिक्स शिकतो, पण आमच्या वर्गाला हे सगळं प्रॅक्टिकली बघायला मिळतं. वाजंत्री सर जेव्हा नकाशावर पॉइंटर फिरवायचे तेव्हा आम्हाला त्या शहरात किंवा देशात गेल्यासारखं वाटायचं. पण जर लक्ष विचलित झालं तर त्या नकाशामध्ये सरांच्या प्रश्नांच्या जाळ्यात आम्ही कुठे हरवायचो हे शेवटपर्यंत कळायचं नाही. ज्या डॉक्टरला शिक्षक नेहमी डोक्यावर घ्यायचे तिलाही वर्गाबाहेर काढण्याची हिंमत फक्त वाजंत्री सरांमध्येच होती. तिच्यासाठी शिस्त आणि त्यांच्यासाठी शिस्त ही मार्गांपेक्षा मोठी होती. सरांचा दरारा इतका की घरी आल्यावर पाहुणचारापेक्षा त्यांनी काय तक्रार केली असेल याचीच भीती जास्त वाटायची. मला ध्रुवीला सूचना द्यायची आहे असं बोलले आणि ते भेटायला आले आणि म्हणाले इथे अभ्यास करतेस तू? मग मी हो म्हणाली आणि सर निघून गेले. परत ती बाबांजवळ गेली आणि म्हणाली सर नेमके कशासाठी आले होते? तर बाबा बोलले तुला सूचना द्यायला आले होते. पण वाजंत्री सर सूचना न देताच निघून गेले होते. एक छोटीशी गोष्ट सांगते. सूर आणि संवाद. एका छोट्या गावात सूर संगम नावाचे एक संगीताचे क्लास होते. तिथे मास्टर ऑफ म्युझिक मुलांना शास्त्रीय गायन शिकवायचे. त्यांच्याकडे अनेक विद्यार्थी होते, पण चंगू आणि मंगू हे दोघे अभ्यासात आणि गळ्यातही खूप तयार होते. तिसरा विद्यार्थी होता विनू, जो स्वभावाने थोडा शांत पण कष्टाळू होता. एक दिवस गुरुजींनी सर्वांना एकत्र जमवले आणि गंभीर आवाजात म्हणाले, बघा मुलांनो, आता परीक्षेसाठी फक्त 4 दिवस उरले आहेत. आता कोणीही घरी विश्रांतीसाठी थांबायचं नाही. सर्वांनी इथेच सराव करायचा. पण चंगू आणि मंगू तुम्हाला मात्र मी आणि मुख्य गुरुजींनी घरी जाऊन सराव करण्याची विशेष परवानगी दिली आहे, कारण तुमच्याकडून आम्हाला सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. हे ऐकून विनूला खूप वाईट वाटलं. त्याला असं वाटलं की फक्त चांगल्या मार्कांमुळे आपल्या मेहनतीची काहीच किंमत नाही. पण विनूने ते मनाला लावून न घेता आपला सराव सुरूच ठेवला. मला या गोष्टीतून एवढंच सांगायचं आहे की एखाद्याने कितीही मोठी परीक्षा MPSC, UPSC क्रॅक केली, पण जर त्याला उद्या समाजासमोर उभं राहून बोलताच आलं नाही तर त्या गुणांचा काय उपयोग? आयुष्यात फक्त कागदावरचे मार्क महत्त्वाचे नसतात, समाजात कसं वागावं आणि समोरच्याला कसं उत्तर द्यावं हे कौशल्य सर्वात महत्त्वाचं असतं. तात्पर्य एवढंच की कोणाच्याही बाह्यरूपावरून त्याची किंमत ठरवू नका. आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य हीच खरी प्रगती आहे. कारण सध्याचा बॅक बेंचर भविष्यात कधी टॉपर असू शकेल सांगता येत नाही. काळाच्या ओघात रस्ते वेगळे होते, पण वराडकर हायस्कूलच्या आठवणी काळजातच राहतील. निरोप घेतोय तुमचा डोळ्यात पाणी आणून. पुन्हा भेटूया कधीतरी याच कट्ट्यावर मान देऊन. वराडकर